श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 29 जानेवारीला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी. तर बघा, ही एकादशी माघ महिन्यात येत असल्यामुळं या एकादशीला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि योगायोगानं ही एकादशी गुरुवारच्या दिवशी आल्यामुळं याचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. आणि म्हणूनच या अतिशय महत्त्वाच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपण व्रत नाही केलं तरी पण चालेल, पण सकाळी बघा तुळशीचं फक्त एक पान आपल्याला इथं ठेवायचं आहे. यामुळं चमत्कार होईल. एका रात्रीत नशीब बदलून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनामध्ये असणारी प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल. हा अतिशय प्रभावी उपाय असणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय का करायचा? आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल, आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल, आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आपण खूप काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसेल, आपल्या घरामध्ये सतत वादविवाद असतील, भांडणे होत असतील, तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. त्यासोबतच आपल्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि ती काही केल्यानं पूर्ण होत नसेल, तर ती इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. यामुळं आपलं आयुष्य जे आहे तर ते बदलून जाईल. आपल्याला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळेल असा हा जो एक उपाय आहे तर तो आपण उद्या गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर बघा, माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तर तिला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. गुरुवार आहे आणि या दिवशी एकादशी आलेली आहे. तर या दिवशी बघा, आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला नित्य देवपूजा करायला घ्यायची आहे. या अगोदर आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजाचा उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे. त्यासोबतच बघा, आपल्याला एक तांब्याभर पाणी आपल्या घराच्या बाहेर म्हणजेच मुख्य दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. हे सर्व करून झाल्यानंतरनं आपल्याला आपली नित्य देवपूजा करायला घ्यायची आहे. तर बघा, आपली नित्य जी देवपूजा आहे आपण सकाळी करतो तर त्या वेळेमध्येच आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनं हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला आपल्या देवघरामध्ये बघा, गणपती म्हणजे विठ्ठलाची मूर्ती असेल, रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा अगदीच बाळकृष्णाची असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची असेल, तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृतानं करा किंवा मग थोडंसं कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये केशर टाकून यांना आपण अभिषेक करू शकतो किंवा स्वच्छ पाण्यानं जरी फक्त केला तरीही चालणार आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई आणि त्यासोबतच आपल्याला एक तुळशीपत्रसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. कारण की तुळस जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये बघा नेहमी तुळशीची सेवा होत असते तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या अखंड वास करत असतात. माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंची जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून बघा, हा दुहेरी योग या दिवशी जुळून आलेला आहे. या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो आणि एकादशी तिथीसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. त्यासोबतच बघा, आपल्याला एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे. हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत. आपली नित्य देवपूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला
तुळशीला देखील हा एक स्वच्छ पाण्याचा तांब्या अर्पण करायचा आहे. त्यासोबतच बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी तुळशीची 108 पानं जी आहेत तर ती लागणार आहेत. तर एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडली जात नाहीत. त्यामुळं आपल्याला एक दिवस अगोदरच तुळशीची 108 पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत. यानंतरनं आता बघा हा जो उपाय आहे तर संपूर्ण दिवसभरामध्ये बघा आपण कधी पण करू शकतो. ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. यासाठी आपल्याला 108 पानं लागणार आहेत. तर ती अखंड असावीत, स्वच्छ असावीत आणि ती देठासहित असावीत. ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहेत. नंतर आपल्याला ती कोरडी करून घ्यायची आहेत. आता देवघरासमोर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुळशीजवळ देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा, त्यासोबतच अगरबत्ती ही लावायची आहे. तुळशीला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनामध्ये असणारी जी पण इच्छा आहे तर ती तुम्ही व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. आता बघा देवघरासमोर बसल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, जी 108 पानं जी आपण घेतलेली आहेत तर बघा ज्यांना कोणाला या दिवशी 108 पानं घेणं शक्य होणार नाही त्यांनी एक पान जरी घेतलं तरीही चालेल. आणि यानंतरनं देवघरासमोर आपण बसलेलो आहोत तर या उपायासाठी बघा आपल्याला एक पान 108 पानामधील एक पान जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि जी विष्णू सहस्रनामावली असते बघा त्यातील पहिलं भगवान श्रीहरी विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 108 पानं आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि प्रत्येक वेळेस या विष्णू सहस्रनामावलीमधील एक एक नाव आपल्याला घेत राहायचं आहे. त्यानंतरनं 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तिथंच बसून जप करायचा आहे. तर बघा आता ज्यांना कोणाला एक पान घेतलं आहे त्यांनी बघा हे पान उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 108 जी विष्णू सहस्रनामावलीमधील जी नावं आहेत तर ती एक एक करून घ्यायची आहेत आणि 108 नावं घेऊन झाल्यानंतरनं आपल्याला हे जे एक तुळशीपत्र आहे आपल्या उजव्या हातामधलं तर ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. या दिवशी बघा आपण जो पण नैवेद्य भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करणार आहे तर त्याच्यावरती देखील आपल्याला आवर्जून एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. यामुळं हा जो नैवेद्य आहे तर तो भगवान श्रीहरी विष्णू स्वतः ग्रहण करत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणून आवर्जून आपल्याला हे एक तुळशीपत्र या नैवेद्यावरती ठेवायचं आहे. त्यासोबतच ही 108 पानं अर्पण करून झाल्यानंतरनं बघा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य दूर व्हावं, तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपली इच्छा व्यक्त करून दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या तुळशीपत्रांचा जो उपाय आहे तर तो या जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता. आता बघा ही पानं जी अर्पण केलेली आहेत तर ती दुसऱ्या दिवशी ही जी पानं आहेत तर ती तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून, आता ही सर्व पानं अभिमंत्रित झालेली असणार आहेत आणि ही पानं आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा आपलं एखादं दुकान असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, त्याच्यातून म्हणावा असा नफा आपल्याला प्राप्त होत नसेल, म्हणावे असे पैसे आपल्याला मिळत नसतील तर अशा वेळी तुम्ही ही जी पोटली आहे तर ती तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ठेवली तरीही चालणार आहे.
तर अशा पद्धतीनं आपल्याला तुळशीपत्रांचा म्हणजे 108 तुळशीची जी पानं आहे तर त्याचा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि या जया एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. आणि या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला असा एक उपाय या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.